तर वर्षा गायकवाड या देखील आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। वर्षा गायकवाड या ठिकाणी मतदान करतील। उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत वर्षा गायकवाड। पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। याआधी मंत्रिपद देखील भूषवलेली आहेत। तर नरेश मस्के हे ठाण्यामध्ये मतदान करतायत। ठाण्याचे उमेदवार आहेत शिवसेनेचे नरेश मस्के आणि ते मतदान केंद्रावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर नरेश मस्के या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। एक तर नरेश मस्के या मतदान केंद्रावर इथे मतदान करण्यासाठी पोहोचलेत, त्यावेळीची दृश्य, आणि दुसरी एक ती म्हणजे वर्षा गायकवाड या देखील आता मतदान केंद्रावर पोहोचत आहे। तर ठाण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की मतदान केंद्रावर नरेश मस्के या ठिकाणी पोहोचलेत। नौपाडा मतदान केंद्रावर आता सध्या नरेश मस्के इथे पोहोचलेले। नौपाडा या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदार आपण पाहू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी थांबलेला आहेत। अद्यापर्यंत मतदान झाले नाहीत। काय तुम्ही कधीपासून आलात आणि काय 6:30 वाजेपासून आलोय। आणि काय सांगण्यात आलं? सांगितलंय की तो मशीन बंद पडलेला आहे, मशीन चालू होणार 7 वाजता नंतरच आम्ही प्रोसिजर करणार आहे। त्याला चेक करायला 7 च्या नंतरच परवानगी आहे, त्याच्या आधी नाही। तर 7 नंतरच आम्ही मशीन चेक करू, काय प्रॉब्लेम असेल तर नंतर बघू। मग त्याच्यात काही वर्किंग करत नाही, मशीन त्यांचे वर्किंग करत नाही। त्या लोकांनी सांगितलं आम्हाला याला बोलवलं आहे मोठे साहेबांना, ते करतील रिपेअरिंग। बसले होते परत गेले, हो काही लोक परत गेले। लाईन खूप मतदार आहेत जे या ठिकाणी बसलेले आहेत। काय तुम्ही कधीपासून आलेला आहात आणि काय नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आले? हां, आम्ही 6:45 वाजल्यापासून येऊन बसलो आहे, कारण पुढे प्रत्येकाला परत आपापल्या कामाला जायचंच आहे। पण काहीतरी मशीनमध्ये बिघाड झाला, ती चालू होत नाही असं काहीतरी आम्हाला कारण सांगितलं। आणि 7 वाजता ते बोलले की आधी मशीन टेस्टिंग केलं जाईल, दोन्ही 3-4 मतदारांना 25-25 वेळा करून। त्यानंतर आम्हाला कळलं की मशीन चालूच नाही आहे। आता नवीन मशीन आलं आहे वाटतं, तर जेव्हा चालू होईल तेव्हा मग चालू होईल। मशीन बदलण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो स्वतः या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेश मस्के ते सुद्धा या मतदान केंद्रावरती आलेले आहेत। ते पाहणी करतायत नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचण आहे ते समजून घेताना दिसत आहेत। मतदानाचे अधिकारी आहेत ते कर्मचारी त्यांच्याशी ते संवाद साधतायत। आणि मस्के साहेब, तर ठाण्यामधल्या नौपाडा मतदान केंद्रावर सध्या ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे, पण बंद आहे। लोक कंटाळलेले आहे। सकाळपासून रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि कलेक्टर यांना मी आत्ताच फोन करतोय आणि आरओ यांच्याशी पण बोललो की त्यांचा हलगर्जीपणा मला जो वाटतोय की काहीतरी हलगर्जीपणा आहे आणि बऱ्याच ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करण्याकरता सुद्धा कुठेतरी कर्मचारी कमी पडतात आणि योग्य असं नियोजन त्यांचं नाही आहे। त्यामुळे मी आता कलेक्टरांकडे त्यांची मी तक्रार करतोय। आता काय मला मॅडमशी बोलायचं नाही, मी त्यांची तक्रार करतोय। आता त्यांना सांग। हॅलो, हो, या ठिकाणी जे काय आरओ आहेत यांचा कामचुकारपणा दिसून येतोय, त्यांचा कंट्रोल नाही आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मी कलेक्टर साहेबांकडे मागणी करतोय। वेळ वाढवून द्यावी। आज 7:43 झालेली आहेत, अजून मशीन चालू झालेलं आहे। दुसरं मशीन बदललं ते सुद्धा बंद आहे। नरेश मस्के या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहेत आणि जे काही आरओ आहेत निवडणूक अधिकारी इथले स्थानिक त्यांच्यावर। तर ठाण्यामधल्या नौपाडा मतदान केंद्रावर दोन्ही ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे 6 वाजल्यापासून इथे नागरिकांनी गर्दी केली आहे मतदानासाठी। तर ही दृश्य आहेत ती म्हणजे पियुष गोयल हे देखील आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत।